एसटीच्या वाढामध्ये जवळपास 14% दरवाढ। आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू। वाढत्या डिझेलच्या किमती, कर्मचारी भत्ते आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर निर्णय। तर 10% हंगामी भाडेवाढ रद्द। नागपूरमध्ये होणाऱ्या ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून राजकारण। नागपुरात राणांनी लावले ठाकरेंना डिवचणारे बॅनर। तर आंदोलनाचं मुख्यमंत्री आणि मोहन भागवतांना निमंत्रण। खासदार सुप्रिया सुळेंनी जंतर मंतरवर जात सोनम वांगचुक यांची घेतली भेट। तर उद्या अमित ठाकरेही भेटणार। 20 दिवसांनंतरही सरकारकडून वांगचुक यांच्या उपोषणाची दखल नाहीच। जयंत पाटलांच्या भेटीगाडींमुळे राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा। फडणवीसांनंतर जयंत पाटील आणि शिंदेंची भेट। तर मतदारसंघातल्या कामासाठी भेटलो, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण। राज्यातल्या एसआयआरला 10 दिवसांची मुदतवाढ। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत पडताळणी होणार। विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक प्रक्रियेची पंढरपूर न्यायालयाची स्थगिती जिल्हा न्यायालयाने उठवली। आषाढी यात्रेनंतर प्रक्रिया करण्याची भारतीय पुरातत्व विभागाला पालकमंत्री जयकुमार गोरेंची सूचना। वेस्ट इंडिजचे दिग्गज ऑलराऊंडर सर गारफिल्ड सोबर्स यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन। बार्बाडोसमधल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास। विंडीज क्रिकेटने एक्सवर केली पोस्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।